करवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. सर्वांना विनंती करतो या सभेची सुरुवात करायची आहे. जिल्हा परिषद दोन जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सन्माननीय महाराष्ट्र अध्यक्ष यांनी सुद्धा समोर यायचं आहे. किशोरजी शिंदे, नागराज पाटील, सुरेश आगाव आणि कृष्णाभाऊ रेवकरे या सर्व मंडळीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे. चला शुभांगी घेऊन घ्या समोर. श्री प्रल्हाद भाऊ सोनमाळे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा या ठिकाणी देत आहे. मी शिंदेताई यांचं या ठिकाणी मागे सरका थोडस मागे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सन्माननीय नामदार महोदय आणि आमदार महोदय यांनी स्वीकारायचं आहे. या ठिकाणी सामूहिक फडणवीस साहेब या फाईलमध्ये त्यांचा सगळा वस्तूचा विषय या ठिकाणी मंत्री महोदयांना देत आहे, आमदार महोदयांना देत आहे. आणि आपल्या सगळ्यांना आमचे उमेदवार आंबेल गटातले तुमच्याला बोलू द्या. नंतर आंबेल आसेगाव गणामध्ये सावळीराम थोरात, त्यानंतर शेनपुंजी रांजणगाव या गटातले आमचे मित्र अमोलजी लोहकर, त्यानंतर याच गणामध्ये सौभाग्यवती सदावर्तेताई, संजीवनीताई सदावर्ते, आणि कारण की हा तुमच्या मतदारसंघामध्ये दोन्ही गणात महिला राज आहे, आणि दुसरे आमच्या ठोकरताई सौभाग्यवती संगीताताई गणेश ठोकर, आमच्या 4ही पंचायत समिती सदस्य आणि 2ही जिल्हा परिषद सदस्य. तुमचं प्रेम एका हाकेवर आलं. तुम्ही आमच्याकडे हातात निकाल आम्हाला मिळावायचा आहे की आमचे 2ही जिल्हा परिषद सदस्य आणि 4हीच्या 4ही पंचायत समिती सदस्य आजच निवडून आल्याचं आहे, हे मी तुम्हाला मंत्र्याला सांगू इच्छितो. त्याचं कारण एक असंच आहे, माता की वंदे वंदे. आज जिल्हा परिषदच्या सूचना हे भारत माता की जय आपण ललकारलो, मोठ्यात म्हणालो, वंदे मातरम म्हणालो, पण भारतीय जनता पार्टीसाठी आपण जमलो होतो. आणि भारतीय जनता पार्टीचं निशाण आहे माहिती आहे तुम्हाला, काय कमळ. म्हणून तुम्ही सर्वांनी जरा जोरात कमळाची निशाणी दाखवायची आणि जोरात आपण जय जयकार करूया. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. चला धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि 12 ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हा एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं रांजणगाव, चिंपुंजी आणि आंबेलहर सर्कलच्या प्रचारासाठी आपल्या राज्याचे
रेव्हेन्यू मिनिस्टर महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब येणार होते, पण जी दुःखद घटना घडली 3 दिवसापूर्वी आणि दुःखद घटना घडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार यांचा आज शपथविधी आहे, म्हणून बावनकुळे साहेब येऊ शकले नाही. त्या निमित्तानं आता व्यासपीठावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्याच संभाजीनगर शहराचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे, ज्यांनी आता आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलं आणि प्रसंगी आम्हाला आज कळलं तुम्ही MBA आहात म्हणून एवढं चांगलं लोकसंग्रह आहे. म्हणजे ज्यांनी लोकसंग्रहाबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा तज्ञ आहेत असे आपले कर्तव्य दक्ष आमदार माननीय प्रशांतजी बम, दीपकजी बडे, आदरणीय व्यासपीठ, सर्वांची नावं घेणार नाही, आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांना मतदान करावं म्हणून आम्ही विनंती करणार आहोत असे या भागातील लोकप्रिय उमेदवार अमोल बाबूराव लवकरे, सौ अमोल आहे की नाही, सौ संगीता ठोकर, सौ संजीवनी सदावर्ते आणि श्री रतनदादा बत्तीसे, सावळीराम भानुदास थोरात आणि भगवान बोराडे फोटोग्राफर हे भारतीय जनता पार्टीचे शिल्लेदार आहेत आणि यांना आपणाला प्रचंड मताने निवडून द्यायचे. आपल्या सर्वांना माहित आहे, पत्रकार ते साहेब आपल्या सर्वांना माहित आहे कोल्हापूर विधानसभा अशी आहे की या ठिकाणी जो विकास होतोय, या ठिकाणी शेतकऱ्यासाठी जी मदत होतीये, या ठिकाणी उद्योजकासाठी जी मदत होतीये, सर्वसामान्य माणसाचा प्रश्न लक्षात घेऊन जी मदत होतीये ती कुठल्याही विधानसभेत होत नाही. म्हणून सर्वप्रथम आपण माननीय आमदार प्रशांतजी बम यांच्या नेतृत्वामध्ये गंगापूर विधानसभेच्या या संपूर्ण भागामध्ये जे उमेदवार भाजपचे उमेदवार उभा केले त्यांना प्रचंड मताने निवडून आणायचं आहे आणि हा भाग विकसित करायचा. हा भाग म्हणजे शहराला लागून असलेला भाग आहे. या भागाचे प्रश्न ग्रामीण भागापेक्षा वेगळे आहेत. ग्रामीण भागामध्ये एक शेतकरी, ग्रामीण रस्ते, पिण्याचं पाणी असे प्रश्न असतात. या भागामध्ये वेगळे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल आणि केंद्र शासन असेल कटिबद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये सरकार, केंद्रामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात सरकार, केंद्रामधून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पैसे खाली येतील, राज्यामधून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातून पैसे खाली येतील जिल्हा परिषदला, पण त्या पैशाचा योग्य रीतीनं वापर झाला पाहिजे. म्हणून आपल्याला ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला दोन्ही गटामध्ये भाजपला निवडून द्यायचंय, कमळाला निवडून द्यायचंय. म्हणून मी आपल्याला विनंती करतो विकासासाठी सगळ्या योजना आणण्याकरता, सगळ्या हे करण्याकरता पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी एवढंच सांगतो की बावनकुळे साहेब येणार होते, पण आज माननीय अजितदादांच्या विशेष शपथविधी आहे, त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला मलाही प्रशांतला जायचं होतं, पण कार्यक्रमातून आज इकडून हे ठरलेले कार्यक्रम होते म्हणून आम्ही विचार केला की आम्ही हे कार्यक्रम करू. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना एकच विनंती करतो की प्रशांत भाऊचे हात मजबूत करण्याकरता, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हात मजबूत करण्याकरता, नरेंद्र मोदीजींचे हात मजबूत करण्याकरता आपल्या सगळ्यांना कमळाचं बटन दाबून
सगळे उमेदवार कमळाचे निवडून आणायचे हीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. रांजणगाव आणि आंबेजोगाई या दोन्ही सर्कलमध्ये आमचे आमदार प्रशांत बाबेंनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. जनतेपर्यंत सगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना पोहोचवलेल्या आहेत आणि आम्हाला नक्की खात्री आहे की या दोन्ही जिल्हा परिषद सर्कल आणि खाली गणाचे आमचे 6च्या 6 उमेदवार 100% निवडून येतील. तसेच आज बावनकुळे साहेब येणार होते या कार्यक्रमाला, का बरं आले? आज अजितदादांच्या पत्नी यांची आज शपथविधी मुंबईत आहे आणि ती शपथविधी मुंबईत असल्यामुळे आज बावनकुळे साहेब ते आज महसूल मंत्री मुख्य खातं असल्यामुळे ते आज मुंबईत थांबलेले. पुन्हा एकदा जनसभा करतो. तसेच आपण मतदाराला कसं आवाहन करा? मतदारांना आवाहन करेन की देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रगती पथ्यावर आहे आणि हा महाराष्ट्र पुढे विकसित राज्य म्हणून ओळखला जाणार आहे. म्हणून मतदारांनी कमळाला, भारतीय जनता पार्टीला मतदान करून निवडून आणा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.